नामस्मरण करा, तो प्रभू तुमच्यासाठी उभा आहे. द्वेष भावानी भजलं, दिवस रात्र भजलं, तरी प्रभूंनी त्यांचा उद्धार केला. त्यानंतर कथा येते की वनामध्ये, वृंदावनमध्ये एक वन होतं सुंदर. त्या वनामध्ये फळांची झाडे होती, पण त्या वनामध्ये एक धेनुकासूर नावाचा असुर राहायचा, गाढवाच्या रूपामध्ये राहायचा. असुर तसे आताही असुर माणसाच्या रूपात असतात, पण गाढव असतात. कसे? चांगलं काम करतो त्यात अडथळा निर्माण करणारे ते गाढव. तुम्ही कथा कीर्तनाला जाताय, तुम्हाला जाऊ नको म्हणणारे ते गाढव. मग त्या धेनुकासुराचा उद्धार बलराम दाऊंनी केला. त्याला त्याच्या पायाला धरला, गरगर फिरवला, एकदा असं फेकलं की गोविंदाय नमो नमः. त्यानंतर कालिया मर्दनाची कथा येते. यमुनेमध्ये एक नाग आला होता, त्याचं नाव कालिया. त्याचं युद्ध, त्याचं वैरत्व झालं होतं गरुडांशी. तो यमुनेमध्ये राहायला लागला. यमुनेचं पाणी दूषित केलं त्याने, आणि दूषित केल्यावर ते पाणी जो कोणी प्यायचा तो बिमार पडायचा किंवा मृत्यू व्हायचा. विषयला जल करून टाकलं होतं त्याने. मग एका दिवशी काय झालं, प्रभूने ठरवलं की आता कालियाचं मर्दन झालंच पाहिजे. करायचं काय? प्रभू गेले लगोरी खेळायला. तिथे खेळतात प्रभू, आणि ते पण यमुनेच्या तीरावर खेळू लागले. आता तिथे खेळत असताना झालं असं, प्रभूंनी बॉल घेतला, तो चेंडू घेतला आणि असा फेकला की डायरेक्ट नदीमध्ये. आता तो चेंडू होता श्रीदामाचा. श्रीदामा प्रभूंना म्हणतोय की काना काही कर, मला माझा बॉल आणून दिला पाहिजे. प्रभू धावत गेले आणि प्रभूंनी यमुनेमध्ये उडी मारली. आता जशी प्रभूंनी यमुनेमध्ये उडी मारली, प्रभू आज जातात प्रभूंना कालिया दिसला. तेव्हा कालियाच्या पत्नी प्रभूंजवळ आल्या आणि पाहतात आणि विचार करतात, इतका तेजस्वी, इतका गोड बालक दिसतोय, याची रक्षा केली पाहिजे, कारण आपले पती जर जागे झाले तर कालिया प्रभूंना मारणार, असा त्यांचा भ्रम होता. मग करायचं काय? कालियाच्या पत्नी नागिन. आता नागाची पत्नी नागिन असते यात डाऊट नाही, माणसांची पण नागिनच असते, पांगरीच्या सोडून आणि मंडपातल्या धरून. आता ती आली आणि प्रभूंना बोलायला लागली, नका वाजू, एखादीच्या अंगात आली तर आपला अवघडायचं, स्टेज सोडून पळावं लागलं आपल्याला. आता ती आली, प्रभूंना बोलते की बाळा तू लहान आहे, तू निघून जा, कारण आमचे पती कालिया क्रोधायमान होतात आणि जे कोणी इथं येतं तू जिवंत जातच नाही. त्या जेव्हा असं बोलल्या, प्रभू बोलतात की मी तुझ्या नवऱ्यासोबत युद्धच करायला आलोय. आता प्रभू त्याला विचार करायला लागला, करायचं काय? लहान बालक आहे, शिशू आहे, याची आपण रक्षा नाही केली तर हा जाईल, गतप्राण होईल. प्रभूंनी जोरात बोलायला चालू केलं. प्रभू जसे जोरात बोलायला लागले तसा कालियाला जाग आला. कालिया जागी झाला आणि कालिया जागी होऊन जसं त्यांनी प्रभूंना पाहिलं, त्याच्या मुखामधनं ज्वाळा निघायला लागली, आग निघायला लागली. बघा, पाण्यात आग निघतीये, टिप टिप बरसा पाणी, पाणी में आग लगा दी. तसंच झालं. पाण्यात आग लावली ना कालियाने, त्याच्या मुखामधनं ज्वाला निघायला लागल्या. आता त्याने प्रभूंना त्याच्या शेपटीमधनं असं पकडलं की प्रभूंना हालताच येत नव्हतं. मग प्रभूंनी कसं बसं करून स्वतःला सोडून घेतलं आणि कालियाचं आणि प्रभूंचं घमासान युद्ध चालू झालं. इकडे कालिया प्रभूंवर वार करतोय, प्रभू कालियावर वार करतायत. तो विष सोडतोय त्याच्या शरीरांमधनं, त्याच्या मुखामधनं विषाच्या ज्वाळा निघतायत. युद्ध चालू झालं. मग प्रभूंनी युद्ध करत करत प्रभूंनी त्याच्या डोक्यावर उडी मारली, आणि जशी प्रभूंनी त्याच्या डोक्यावर उडी मारली, आता कालियाला 101 फण होते. किती फण होते? अय पांगरी, किती फण होते? 101 फण होते. 101 फण. आणि त्यांनी जे काम केलं का नाही, माणूस ते एका फणाने काम करतो, बराबर का नाही? त्या कालियाचे 101 फण जेवढे विषारी होते,
त्यापेक्षा जास्त विषारी माणसाचा हा एकच फण, तुमच्या शब्दाचा वार, तुमचं बोलणं. आणि टोमणे घालण्यात महिला मंडळपेक्षा एक्सपर्ट दुसरं कोणीच नसतं. अनुभवाने बोलायले, खाल्लेले आहेत म्हणून बोलायले, उगाच नाही. महिला मंडळपेक्षा डेंजर कोणीच टोमणे नाही देऊ शकत. आता कालियाच्या एका फणावर प्रभूने उडी मारली की कालिया दुसऱ्या फणाने प्रभूवर वार करायचं. दोघांचं युद्ध चालू झालं. आता प्रभू कालियावर नृत्य करायला लागले. प्रभूंचं तांडव नृत्य चालू झालं. कालियावरती प्रभू नृत्य करतात. नृत्य करत करत काम करायचं तर आपल्याला तोंडातून आवाज नाही काढायचा. नृत्य करत 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 झालं असं, कालियाचं सगळं विष संपलं. त्याच्या मुखामधनं जेवढं विष होतं तो विषयला नाग पूर्ण त्याचं रक्त निघतंय, त्याच्या फणांमधनं रक्त निघतंय. प्रभूंच्या चरणांमध्ये वार झाला. मग प्रभूंनी काय केलं, त्याचा आणि प्रभूंचा आणि कालियाचा संवाद झाला. कालिया प्रभूंना म्हणतोय, तू मला साधारण बालक वाटत नाही, कारण मी खूप जणांना पाहिलं, खूप जणांशी भेट घेतली, खूप जणांना मी मारलं. आणि एवढ्या जणांना मी मारल्यावर मला फक्त एकच आलं की तू त्या सगळ्यांच्या कॅटेगरीत बसत नाही, तू आहे कोण. प्रभूंनी कालियाला दर्शन दिलं. प्रभूंची महिमा कालियाला कळाली. इकडे आता प्रभू कालियाच्या मस्तकावर आहेत आणि तांडव करतात. यमुनेतनं बाहेर निघाले. सगळे वृंदावनवासी गोकुळवासी जमा झाले. ही गोकुळातली लीला आहे. आणि त्यानंतर प्रभूंनी दामोदर लीला केल्यावर प्रभू वृंदावनात गेले. आता झालं असं की सगळे गोकुळवासी बघतात की प्रभू डान्स करतात. कशावर? कालियावर तांडव नृत्य करतात. प्रभू नृत्य करत करत नृत्य झाल्यावर कालियांचा आणि प्रभूंचा परत संवाद झाला. प्रभू कालियाला म्हणतात की हे यमुना सोडून जा, कारण तुम्हा नागांना राहण्यासाठी तुमची एक स्पेशल जागा दिलेली आहे. ते मग कालियाच्या पत्नी म्हणतात की प्रभू आम्ही तिथेच होतो, पण आमच्या पतींनी वैर केलं. कुणाशी? गरुडांशी. आणि वैर झाल्यामुळे झालं असं की गरुडजी पाण्यात येऊन त्यांना मारायला लागले. आणि गरुडांना शाप आहे की ती यमुनेमध्ये प्रवेश नाही करू शकत. मग त्यामुळे आम्ही इथे आलोय. तेव्हा प्रभू म्हणतात की तुझ्या नवऱ्याच्या, तुझ्या पतीच्या मस्तकावरती माझे चरण प्रिंट झालेले आहेत. माझे चरण पडलेले आहेत त्याच्या मस्तकावरती. तो कुठेही गेला तरी कालिया त्याला काहीच नाही करू शकणार. मग असं सांगितल्यावर कालियाचा प्रभूंनी उद्धार केला आणि त्याला यमुनेपासून दूर केलं. कालिया मर्दन झालं. त्यानंतर श्रीमद भागवत महापुराणामध्ये शरद ऋतूचं वर्णन येतं, पावसाळ्याचं वर्णन येतं. आता पावसाळ्याने आज 1-2 थेंब पडलेत, कारण आज प्रभूंचं लग्न आहे. आनंद त्यांना पण होतोय. आज मला तुम्हा पांगरीवाल्यांचा खूप लाड येतोय. बरं का माहिती आहे? बिचाऱ्या सांगितलं लाल लाल होऊन आल्या. आता ज्यांच्याजवळ नव्हत्या त्यांनी नाही घातल्या. नाही म्हणजे त्या दिवशी सांगितलं लगेच पिवळ्या होऊन आल्या, आज सांगितलं लगेच लाल होऊन आल्या. आता उद्या काय नाही, उद्या शेवट आहे, उद्या कशाही आल्या तरी चालतं, कारण उद्या पूर्ण विरह प्रसंग आहे. आजही विरह प्रसंग आहेच, पण उद्या जरा जास्त. त्यानंतर शरद ऋतूचं वर्णन केलं. वेणुगीत. आता पाऊस पडतोय आणि पावसामध्ये प्रभूंनी वेणू म्हणजे मुरली वाजवायला चालू केली. प्रभू बन्सी वाजवतात आणि प्रभूंच्या बन्सी वाजवण्याला त्यातून काही श्लोकांची निर्मिती झाली, त्यालाच वेणुगीत म्हटलेलं आहे. मग त्यानंतर अशी लीला येते की गोपी कात्यायनी व्रत करतात. कुठलं व्रत करतात? कुठलं बोलता का आता तरी? 6वा दिवस आलाय, आता तरी बोला. कात्यायनी व्रत करतात. कात्यायनी व्रताची महिमा अशी आहे की हे स्त्रियांनी केलं पाहिजे. कशासाठी केलं पाहिजे? शुभमंगल. मनासारखा नवरा पाहिजे असेल, जो हवाय तोच भेटला पाहिजे अशी इच्छा असेल तर त्यासाठी कात्यायनी व्रत केलं पाहिजे. या व्रताची महिमा अशी आहे, हे व्रत करत असताना पिवळेच वस्त्र घालावे लागतात. देवीवरती पिवळंच फूल चढवावं लागतं. जे काही असतं ते सगळं पिवळं पिवळं पिवळं. म्हणून प्रभूंच्या जन्माच्या दिवशी पण पिवळे वस्त्र घालून यायला सांगितले होते. आता कात्यायनी व्रत करत असताना मंत्राचा जाप करायचा असलो. कुठला मंत्र? आता जी मुलगी ही व्रत करते का नाही,
तिला हवं ते, म्हणजे तिला जसा नवरा हवाय, काळा गोरा तसा भेटतो, प्रॉपर्टीवाला, 4-5 फॉर्च्युनर, जे पाहिजे ते. मग त्यामध्ये मंत्राचा जाप सांगितला. कुठला मंत्र? कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोपसुतम देवी पती मे कुरुते नमः. या मंत्राचा रोज जप करायचा, व्रत करायचं, आणि हे व्रत केल्यावर हवा तो नवरा भेटतो. आता हे तर झालं मुलींसाठी. तुम्ही म्हणाल मुलीला नवरे भेटतील, जसा पाहिजे तसा भेटल, पण सध्या पोरांचं अवघड आहे. सांगू का? त्यासाठी पण एक उपाय आहे. सांगू का? मागं बसलेले पोरगी पाहिजे असेल तर हो म्हणलं तर सांगते, नाही तर कशाला सांगू. बजरंग बलीचं व्रत करायचं मंगळवारी. जास्त काही नाही, दर मंगळवारी जायचं, बजरंग बलीला सिंदूर लावायचं, बजरंग बलीची पूजा करायची दर मंगळवारी, आणि एक मंत्र आहे त्या मंत्राचा जप करायचा. प्रॅक्टिकली सांगते, तुम्हाला नंबर देऊ शकते. आमचे सातारीचे ते पण कोमटी आहेत, कोमट्यांमध्ये तो पोरी भेटतच नाहीत. घर चालून पोरगी आली त्यांना, आणि इतकी सुंदर आहे, पोरग डांबर आणि पोरगी अप्सरा. आता तुम्ही बघा, तुम्हाला पाहिजे असेल तर, आणि त्यात एक मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही म्हणाल तू आम्हाला सांगायली, तुझ्याच मामाचं झालं नाही, त्याच्या मागं पोरी लागून येते, करायला तयार नाही, मी तरी काय करू आता. असो एका मंत्राचा जप करायचा आहे. ते मंत्र सांगू का? हां, फुकटचं सगळं पाहिजे. ज्यांना व्रत करायचं तुम्ही भेटा, तुम्हाला सांगते. असं सगळं इझिली सांगून दिलं की कसं. आता ज्यांना पाहिजे, मला त्यांचे तोंड दिसले पाहिजे ना. नाही भैयाला वेळ आहे आणखी. नाही, आमचे माणसं कसे, आम्ही महाराज लोक, आम्हाला सहज पोरी भेटतात, आम्हाला वेळ, आमचं काही नाही. बाकीच्यांना नाही भेटत. महाराज लोकांना सध्या कसं आहे, मुलीच्या घरच्यांची डिमांड असते की पोरगा जरा माळकरी पाहिजे, संस्कारी पाहिजे. आता रोज महाराज लोकांसोबत राहणारे ते काय संस्काराची कमी असणारे. माळकरी माणसं आम्ही, प्युअर व्हेजिटेरियन, बाटलोही नाही कधी, स्पर्शही नाही केला. आता त्या कसं आहे, जरा पंखे लावा, बरं केलं. आता कसं आहे ना, हे कात्यायनी व्रत केलं, आणि कात्यायनी व्रत करत असताना रोज सकाळी गोपी काय करायच्या, सकाळी मुहूर्तावर उठायच्या आणि नदीमध्ये स्नानासाठी जायच्या. आता स्नानासाठी जात असताना, आता सकाळची ब्रह्ममुहूर्ताची वेळ कुणीच नसेल, म्हणून गोपी निर्वस्त्र जायच्या. तर प्रभूंनी विचार केला की नदीमध्ये निर्वस्त्र स्नान करणं पाप आहे. वरुणदेव नाराज होता शास्त्रांचं प्रमाणे. मग वरुणदेव नाराज होतात, तर गोपींना याची शिक्षा दिली पाहिजे. काय करायचं? आता हे बघा, आम्ही वस्त्रहरणच्या लीलेला आमच्या दृष्टीने बघतो, पण ती लीला अशी नाहीच आहे. ज्यावेळी प्रभूंनी वस्त्रहरण केलं त्यावेळी प्रभूंचं वय काय होतं? प्रभू 3-4 वर्षाचे होते. आपण आपल्या दृष्टीने नाही बघलं पाहिजे. आणि प्रभूंनी प्रेम अवतार घेण्याच्या आधी राम अवतार घेऊन आपल्याला मर्यादा शिकवली. आता राम अवतारामध्ये आणि कृष्ण अवतारामध्ये काय फरक आहे माहिती आहे का? प्रभू श्री राम शिकवतात की मर्यादेत कसं राहायचं, आणि भगवान श्री कृष्ण शिकवतात की लोकांना मर्यादेत कसं ठेवायचं. जे लिमिट क्रॉस करतो त्याला तुडवू, मग ते मामाच का असेना, मामालाही मारलं. कुणीही जरी असला त्याला मर्यादेत कसं ठेवायचं हे भगवान श्रीकृष्णांना जमतं. प्रभूंनी वस्त्र हरण केलं. प्रभू झाडावर बसले, प्रभू गोपींचे वस्त्र घेतले प्रभूंनी, आणि प्रभू झाडावर जाऊन बसले. आता गोपी बघतात आपले वस्त्र दिसत नाही आहेत, वस्त्र गेले तरी कुठं. इकडं तिकडं पाहिलं, कुणीच नाही. वर बघतायत, वर मस्त काना पाय हलवत बसले. आता एक गोपी म्हणते, कन्हैया आमचे वस्त्र दे रे. कन्हैया म्हणतायत, जशा गेल्या तशा यान घ्या, मला काय करायचं. तेव्हा गोपी म्हणतात, आम्ही आलो असतो, घेतलं असतं, पण तेव्हा तू नव्हता. आता हे जीव आणि ब्रह्माची, याला आध्यात्मिक दृष्टीने घ्यायचं आहे, संसारी दृष्टीने या कथेला नाही बघायचं. का? कारण माहिती, आध्यात्मिक दृष्टीने काय सांगितलं जातं की वस्त्रहरण करणं म्हणजे मायेचा पडदा. आपल्यामध्ये आणि ईश्वरामध्ये जो मायेचा पडदा आहे का नाही, ते पडद्याचं हरण करतात प्रभू, त्याला वस्त्रहरण म्हणलेलं. आणि मग गोपी बाहेर निघून गोपींनी वस्त्र घेतले. तेव्हा प्रभू म्हणतात की तुम्हाला ब्रह्मत्वाची प्राप्ती करायची वेळ आली आहे, करून द्यायची वेळ आली. का? कारण तुम्ही जीव आणि ब्रह्माच्या मध्ये जे पडदा होता, तुम्ही तो पडदा तोडला.
आणि तेव्हा गोपीच्या मनात फक्त एकच भाव होता, संसारातलं कुणीच आमचं नाही, आमचं आहे ते कोण, फक्त एकच आमचे कन्हैया. काली कमलीवाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. बस त्या ईश्वराशिवाय दुसरं कुणीच माझं नाही आहे. आता जेव्हा असं वर्णन केलं की त्या ईश्वराशिवाय आमचं कोणीच नाही, तो एकटाच आमचा आहे, एकटाच आमचा आहे. पडदा गेला, आता भगवान श्री कृष्ण. काली कमली वाला मेरा यार है, वो तो मेरे मन का दिलदार है. हो काली कमली वाला मेरा यार कमली वाला मेरा यार है, वो तो मेरे मन का दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का वो तो दिलदार है. वो मेरा यार है, मेरा दिलदार है, वो मेरा यार है, मेरा दिलदार है. काली कमली वाला है, मेरे मन का मन को दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. मनमोहन हूँ तेरा दीवाना, गाओ बस अब यही तराना, गाओ बस अब यही तराना. मनमोहन तेरा दीवाना, गाओ बस मैं यही तराना, गाओ बस मैं यही तरा. श्याम सलोने तो मेरा रिजवार है, ओ श्याम सलोने तो मेरा रिजवार है. मेरे मन का मोहन तू दिलदार है. हो काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. पागल प्रीत की एक ही आशा, दर्दे दिल दर्शन की आशा, दर से दिल दर्शन का प्यासा. पागल प्रीत की एक ही आशा, दर्दे दिल दर्शन का प्यासा, दर्दे दिल दर्शन का प्यासा. तेरे हर वादे पे मुझे एतबार है, ओ तेरे वादे पे मुझे एतबार है. मेरे मनमोहन का दिलदार है, हो काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. गोपींच्या मनात एकच भाव कुठला, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. एकच भाव आहे आमचं कोणतं, तोच ईश्वर, ईश्वर आमचा आणि आम्ही त्याचे. इथं प्रेमाची परिभाषा सांगितलेली आहे. गोपींचं वय काय सांगितलेलं आहे माहिती का. आपण जे गोपी म्हणतो की गोपी स्त्रिया होत्या, सांसारिक स्त्रिया होत्या, प्रभूंनी रासलीला केली, असं केलं तसं केलं. मागच्या जन्मामध्ये राम अवतारामध्ये जे साधू तपस्या करत होते का नाही, त्रेतायुगामध्ये जे साधू ज्ञानी तपस्वी महात्मा तपस्या करत होते प्रभूंच्या प्राप्तीसाठी, भगवान म्हणतात की यांना एक झलक देऊन यांची तृप्ती नाही होणार, कारण यांची साधना तेवढी मोठी नाही आहे, तेवढी छोटी नाही आहे. यांच्यासाठी मला स्वतःला समर्पित करावं लागणार आहे, तेव्हा यांची साधना सफल होणार आहे. मग करायचं काय. प्रभूंनी त्या साधू महात्म्यांना गोपी रूपामध्ये पाठवलं.
ते साधू गोपी होते. आणि गोपींचं वय काय सांगितलं माहिती आहे का? काही होत्या 15च्या, काही होत्या 20च्या, काही 30, काही 35, काही 60 आणि 70च्या सुद्धा सांगितल्या वय गोपींचं. आपण ज्या दृष्टीने बघतोय त्या दृष्टीने नाही आहे, आध्यात्मिक दृष्टीने बघितलं पाहिजे. आणि प्रेमाची परिभाषा काय माहिती आहे का? भ्रमर माहिती आहे? भ्रमर, काळा किडा, काय म्हणतो त्याला? भुंगा. काय भुंगाच म्हणतात ना? भोंगा. नाही, आता आलं तिकडे जाऊया, थांबा ना थोडं. बरं, आता विषय निघालाच तर सांगते. आता आमच्या आयोजकांनी, आमच्या हनुमत मामांनी एवढं सुंदर आयोजन केलं, कुठंच कमी नाही. साऊंड सिस्टमवाले भैया एकदम भारी, काय बोलायची गरजच नाही. आमचे हे वादक लोक तुमच्यावर फिदा झालेत. ते बोले जाता जाता यांची पप्पीच घेऊन जावं वाटते आम्हाला. खरंच, खोटं नाही. रोज आम्ही आता कीर्तनाला 5 दिवस झालं लगातार आमची कीर्तनं चालू आहे, येणं जाणं चालू आहे. आणि आमची चर्चा एकच, नाही साऊंड सिस्टमवाले ऑपरेटर भारी आहेत. एवढे सुंदर ऑपरेटर लावलेत, एवढं सुंदर आयोजन केलं. आमचे झाकीवाले ॲब्सेंट झाले तर आमच्या हनुमत मामाने स्वतःच झाकी केली. म्हणजे तुमचं एवढं सुंदर आयोजन. पण काही लोक असतात कमी काढणारे. आता भ्रमरपाशी होतो, भोंग्यापाशी येणारो आपण. आमच्या यांनी भोंगा सांगितला, यजमानांनी, म्हणत भोंग्याकडे जाऊ जरा. एवढं सुंदर आयोजन. पण ह्याच्यात सुद्धा काही लोक कमी काढतात. कसं माहिती आहे? एखादे असतात ना काड्या करणारे लोक, ते काय म्हणतात माहिती आहे का? कीर्तनकार ह्यो नव्हता पाहिजे, वादक त्यो नव्हता पाहिजे, गायक ह्यो नव्हता पाहिजे, तबलावाला त्यो नव्हता पाहिजे, साऊंड इथं नव्हता पाहिजे, भोंग्यात इथं नव्हता पाहिजे. ते भोंग्या तू घेऊन जाय घरी, तू येऊच नको परत. म्हणजे लोकांची अवस्था कशी आहे? आम्ही देतो सप्ताहासाठी, सप्ताह आयोजन केल्यावर देणार 11 रुपये आणि अख्ख्या परिवाराला जेवायला घेऊन येणार, तांब्यात बुंदी घालून येणार आणि वरून हिसाब मागणार की किती उरले. त्याला म्हणायचं तुझे 11 रुपये घे आणि तू निघ, तोंडही दाखवू नको तुझं. ते भोंग्याकडे आले म्हणून विषय निघाला. आता तो भ्रमर, भुंगा, एक मुंगी असते, मुंगीचं मेल वर्जन, तो काळा काळा मुंगळा म्हणतात ना त्याला, मुंगीचं मेल वर्जन. तो मुंगळा बघा, तो एका साखरेच्या दानाला चिटकतो, बराबर? साखरेचा दाणा तो मुखात घेतो, चिकटतो त्याला, आणि तुम्ही त्या साखरेच्या दाण्यापासून, प्रेम कसं असतं ते बघा, साखरेच्या दाण्यापासून त्याला कितीही लांब करण्याचा प्रयत्न करा, तो कधीच लांब होत नाही. शेवटी त्याचं मुंडकं तुटतं, तो गतप्राण होतो, पण त्या साखरेच्या दाण्याला सोडणार नाही. सांगायचं काय? सांसारी लोकांचं प्रेम हे असतं कसं की मी मरल, मी गेलं तर तुलाही घालणार, तुलाही डुबूनच जाणार. म्हणजे मी सुखी नाही तर आमचे पोरं कसं म्हणतात, पोरांचा डायलॉग असतं ना, वो मेरी नहीं हुई तो मैं उसे किसी और का भी नहीं होने दूंगा. तशी सिच्युएशन. याला प्रेम नाही म्हणत, याला मोह म्हणतात. प्रेम कसं असतं? भ्रमर, भुंगा ज्याला म्हणतो का नाही, तो भुंगा कमळावरती प्रेम करतो. आता भुंग्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तो लाकडाला सुद्धा छिद्र पाडतो, बरोबर? एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये. तो संध्याकाळच्या वेळी पराग गोळा करण्यासाठी कमळावरती जातो आणि त्या संध्याकाळच्या वेळी जसा तो कमळावरती जातो, त्या कमळामध्ये प्रवेश केला की ते कमळ काय होतं, संध्याकाळच्या वेळी बंद होतं. आता जसं ते कमळ बंद होतं का नाही, प्रेम कसं असतं, तो भुंगा भुई भुई करत त्या कमळामध्ये रात्रभर राहतून मरून जातो. आता त्या भुंग्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे की त्या भुंगाने जर केलं तो लाकडामध्ये छेद करू शकतो. कमळ काय आहे, पण कमळाला तो एक खरंच सुद्धा येऊ देत नाही. याला म्हणतात प्रेम. स्वतः मेलं तरी चालेल, पण मी ज्या व्यक्तीवरती प्रेम करतोय माझ्यामुळे त्या व्यक्तीला कधीच त्रास झाला नाही पाहिजे. हे प्रेम गोपींचं होतं भगवान श्रीकृष्णावरती. आपलं प्रेम नाही आहे. एखादा व्यक्ती आम्हाला दिसला, गोरी दिसली, गालात हसली, माझीच आहे, तुझीच आहे का ती, बापाच्या घरचं आहे तुझ्या सगळं. अवस्था बघा ना, दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं असतं माणसाचं. आणि मी तर या मताची आहे, आम्ही मुलींना एवढं कमजोर बनवलं आहे का नाही की नाही मुलगी पप्पाची परी आहे, पप्पाची परी. मुलगी पप्पाची परी नाही, मुलगी ही पप्पाची शेरणी असली पाहिजे आणि ती उडणारी नाही, फाडणारी असली पाहिजे. उडून उडून काय झालं, शेवटी आमच्या पोरी आम्हाला सुटकेसमध्ये तुकडे होताना भेटत आहेत. काय अवस्था आमची, आमच्या पोरी आम्हाला फ्रीजमध्ये सापडतात. उडणारी बनवलं म्हणून. काश तिला जर तुम्ही फाडणारी बनवलं असतं का नाही, आज त्या मुलीवरती वेळ आली नसती.
तिला परी म्हणून ठेवू नका, तिला शेरणी बनवा. कारण आज तुम्ही आहात म्हणून ती आहे, आणि उद्या तुम्ही नसल्यावर तिच्यावर वेळ आल्यावर काय करायचं. लव जिहादमध्ये किती आपल्या मुली फसतात बघतोय आपण. कशामुळे फसतात की आम्ही त्यांना धर्माचं ज्ञान दिलं नाही, शास्त्राचं ज्ञान दिलं नाही, आम्ही त्याला आध्यात्मिकता समजवली नाही. भगवान श्रीकृष्णांनी जे आम्हाला सांगितलं की स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह, आम्ही ते कधी सांगितलंच नाही. असो, गोपींचा आणि प्रभूंचा रासलीलीची वेळ आली. आता प्रभूंनी रासलीला करायचं ठरवलं. प्रभू बंसी वाजवतात, संध्याकाळची वेळ, रात्रीची वेळ 12ची. प्रभू बंसी वाजवतात, एवढी सुंदर धून वाजवतात, एवढी सुंदर धून की मंत्रमुग्ध झाले. पण श्रीमद भागवत महापुराण असं वर्णन करतं की ती बंसीची धून फक्त गोपींना ऐकू येत होती. कोणत्या गोपींना? ज्यांच्या मनामध्ये खरी भक्ती होती, ज्यांच्यामध्ये खरा प्रेमाचा भाव होता, फक्त त्याच गोपींना ऐकू येत होतं. सांगण्याचं तात्पर्य काय की ईश्वरामध्ये मन त्यांचंच लागतं ज्यांचा भाव पवित्र असतो. प्रभू बंसी वाजवत आहेत. बंसी वाजवताना झालं असं, गोपींच्या कानावर बंसी पडलं. गोपींना कळालं की प्रभू आम्हाला बोलवत आहेत. गोपींनी सगळी कामं सोडली. हे गोपी काजळ लावत होती. काजळ डोळ्यात लावता लावता तिने ओठांना लावलं. सुदबुद विसरल्या ते. प्रभूंच्या भक्तीमध्ये इतक्या तल्लीन झाल्या आणि निघाल्या. एक गोपी गौ दोहन करत होती, दूध काढत होती. दूध काढता काढता तसंच सोडली आणि निघाली प्रभूंच्या भेटीसाठी. एक गोपी नाकात घालत होती, नाकातलं कानात आणि कानातलं नाकात घातलं तिने. भक्तिभाव बघा. एक गोपी लिपस्टिक लावत होती. लिपस्टिक डोळ्यातलं कानाला आणि कानाचं नाकाला पूर्ण शृंगार उद्ध्वस्त केला. पण प्रभूंनी बोलावलंय, सगळं काही सोडलं, निघाल्या. आता सगळ्या गोपी जातात. संध्याकाळची वेळ. एक गोपी जात होती. जात असताना झालं असं, तिच्या नवऱ्याने तिला थांबवलं. आता हे संसारी, आपण जेव्हा भक्ती करतो का नाही, आपल्या भक्तीमध्ये अडचणी खूप येतात, पण आपण त्या अडचणींना कसं फेस करतो हे आपल्यावर डिपेंड असतं. मग तिच्या नवऱ्याने तिला एका रूममध्ये बंद केलं. आता गोपी किती उच्च कोटीच्या होत्या बघा. त्या गोपीने ध्यानमग्न झाली. तिने डोळे बंद केले, प्रभूंचं स्मरण करायला लागली. ध्यान करत असताना तिचं ध्यान असं लागलं, त्या ध्यानामध्ये ती मग्न झाली आणि सहशरीर डायरेक्ट प्रभूंजवळ सगळ्या गोपींच्या आधी पोहोचली. परीक्षित विचारतात की गोपींची साधना इतकी उच्च होती का? त्यामुळे आपलं कंपॅरिझन कधीच गोपींशी होऊ शकत नाही. त्यांचा मेरी लगी श्याम संग प्रीत की दुनिया क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, ना माने दिल ना माने, क्या जाने कोई क्या जाने, ना माने दिल ना माने। मुझे मिल गया, मुझे मिल गया, मुझे मिल गया मन का मीत, ये दुनिया क्या जाने। मेरी लगी श्याम संग प्रीत, ये दुनिया क्या जाने। छवि देखी मैंने श्याम की जब से, छवि देखी मैंने श्याम की जब से, छवि देखी मैंने श्याम की जब से, हुई बावरी मैं तो तब से, और बांधी प्रेम की डोर मोहन से, नाता तोड़ा मैंने जग से। ये कैसी पागल प्रीत, दुनिया क्या जाने। मेरी लगी श्याम संग प्रीत, की दुनिया क्या जाने। मोहन की सुंदरी सुरतिया, मनमोहन की सुंदर सुरतिया, मन में बस गई मोहन मूरतिया, मन में बस गई मोहन मूरतिया। लोग कहे मैं भई रे बावरिया, लोग कहे मैं भई रे बावरिया, जब से ओढ़ी श्याम चुनरिया, जब से ओढ़ी श्याम चुनरिया। मैंने छोड़ी जग की रीत, ये दुनिया क्या जाने। मैंने छोड़ी जग की रीत, ये दुनिया क्या जाने।
जाने कोई क्या जाने, ना माने दिल ना माने, ना माने दिल ना माने, मेरी लगी श्याम संग प्रीत की दुनिया क्या जाने, मेरी लगी श्याम संग प्रीत की दुनिया क्या जाने। मोहन ने ऐसी बंसी बजाई, मोहन ऐसी बंसी बजाई, सबने अपनी शुद्ध बिसराई, मोहन ने ऐसी बंसी बजाई, सबने अपनी शुद्ध बिसराई, और गोप गोपिया भागी आई, गोप गोपिया भागी आई, लोक लाज कुछ कम न आई, लोक लाज कुछ कम न आई। प्रिय बाज उठा सोहम संगीत की दुनिया क्या जाने, मेरी लगी श्याम संग प्रीत की दुनिया क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, ना माने दिल ना माने, क्या जाने कोई क्या जाने, ना माने दिल ना माने, मुझे मिल गया मन का मीत की दुनिया क्या जाने, मेरी लगी श्याम संग प्रीत की दुनिया क्या जाने। राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम श्यामा श्याम श्यामा राधे राधे, राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम 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 राम, राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे राधे श्यामा 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 राधे राधे राधे, राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे, श्याम श्यामा राधे राधे, श्याम श्यामा राधे राधे, श्याम श्यामा राधे। लग्न आताच नाही, वेळ 4 वाजता लग्न लावायचं, आताच वाजू नका, 4 वाजता लग्न लावायचं। तुम्ही आराम घ्या थोडा वेळ, कथा भरपूर लांब आहे आजची, आज तुम्हाला सुट्टी नाही, कारण काल तुम्ही जे बोलले आज तुम्हाला त्याची शिक्षा भेटणार आहे। बघा आज बदला कसा घेणार आहे मी, माझ्या कानावर जे आलं का नाही आज तसा बदला होणार आहे पूर्ण। झालं असं सगळ्या गोपी आल्या, प्रभूंनी रासलीला प्रारंभ केली, पण त्याआधी प्रभूंनी काय विचारलं माहिती आहे का? प्रभू गोपींना म्हणतात, गोपींनो अरे तुमचं लग्न झालेलं आहे, तुम्ही तुमच्या नवऱ्याला सोडणार, कोणी नाही आलं, ओय ओय महिला महिला महिला, ए ए ओय ओय काय बोलू तुम्हाला, कुणी नाही आलं, 4 वाजता येणार आहेत ते, जाऊ का मी? नाही मी जाते, तुम्ही त्यांचं लग्न लावून घ्या। कुणाचंच ऐकत नाही आम्ही। आता थांबा थोडं थांबा, आता थोडं इंटरेस्ट यायला ते उद्या। बरं आपल्या या 6 दिवसामध्ये आपण पाहिलं सगळ्यात जास्त उपस्थिती कोणाची होती कथेमध्ये? सगळ्यात जास्त उपस्थिती कोणाची बोला ना, कोणाची? महिला, जोरात कोणाची? कीर्तन कथेत सगळ्यात जास्त उपस्थिती कोणाची? जोरात बोमला जोरा, जीव चिरडीला येतो तुम्हाला बोला बोला म्हणून, तुम्ही का बोला, कोणाची? तुम्ही बोला, तुम्ही बोला, बोला ना। की कथेत सगळ्यात जास्त उपस्थिती कोणाची? असं जरा। कीर्तनात सगळ्यात जास्त उपस्थिती कोणाची? देवपूजा चांगली कोण करतात? स्वयंपाक चांगला कोण करतात? घरात चांगलं कोण वागतात? हां बरं थांबा, मी सांगितलं होतं रोज घरी 2-2 दिवे लावायचे कथेचं, कथा चालू होतोपर्यंत, बरोबर? कथेवरून घरी गेल्यावर दिवे कोण लावतात घरी? जोरात ना, महिला। चूल कोण पेटवतात? गॅस कोण पेटवतात? लोकांची घरं कोण पेटवतात? बरोबर बरोबर, दुसरं कोण पेटवतंय? तुम्हीच पेटवता ना। विषय कुठं होता? हां, प्रभूंचा आणि गोपींचा संवाद चालू होता। प्रभू गोपींना म्हणतात तुमचं लग्न झालेलं आहे, लोक काय म्हणतील तुम्हाला?
तुम्ही तुमच्या नवऱ्यांना सोडून माझ्या बन्सीच्या धुनवरती आला इथं, मला भेटण्यासाठी आला रात्रीच्या वेळी. तेव्हा गोपी म्हणतात, प्रभू एकतर आधी बोलावलं तुम्ही आणि आता असं बोलताय. मग तेव्हा गोपी प्रभूंना काय सांगतात माहिती आहे का? इकडे लक्ष द्या. गोपी प्रभूंना काय सांगतात की प्रभू, एखादी स्त्री आहे, तिचा नवरा काही कामास्तव बाहेर जातोय, काही कामास्तव बाहेर जातोय आणि त्याला यायला 10 दिवस लागणार. ती पतिव्रता आहे. मग तिच्या नवऱ्याने काय केलं, एक मातीचा पुतळा बनवला. हा माझा पुतळा आहे, तू जेवण्याच्या आधी या पुतळ्याला खाऊ घालत जा, तुझं पातिव्रत्य धर्म खंडित होणार नाही आणि तुझं सगळं कार्य होऊन जाईल. 10 दिवसांनी तिचा नवरा येणार आहे. गोपी सांगतात प्रभूंना. गोपी बघा किती उच्च कोटीचं उदाहरण देतात. आणि प्रभू 9 दिवस झाले, 10व्या दिवशी तिचा नवरा आला. ती सेवा करते त्या मातीच्या पुतळ्याची. 10व्या दिवशी तिचा नवरा आला, दार लावलेलं आहे, ती सेवा करते त्या मातीच्या पुतळ्याची. आणि सेवा करत असताना मग तिचा नवरा येतो आणि दाराला दार वाजवतो. मग तिने काय केलं पाहिजे? तिने पुतळा सोडला तर पतिव्रत धर्म खंडित होतं आणि इकडं पाहिलं तर इकडं बाहेर तिचा खरा पती आलेला आहे. मग तिने केलं काय पाहिजे? काय केलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? खरा नवरा आला, त्या खऱ्या नवऱ्यासाठी दार उघडलं पाहिजे का मातीच्या नवऱ्याची पूजा करत बसलं पाहिजे? काय केलं पाहिजे? तुम्ही काय करता? बोला ना. माय मी काय करू तुम्हाला बोलायला लावायला? प्रभू उत्तर देतात की एवढे दिवस ती मातीच्या पुतळ्याची पूजा करत होती, पण आता जर तिचा खरा नवरा आलाय तर तिने दार उघडलं पाहिजे सेवा सोडून. गोपी प्रभूंना म्हणतात, फसले का आता तुम्ही? बघा, तुम्ही जगाला फसवता, आम्ही तुम्हाला फसवलं काय? प्रभू, हे जे आहे हे हे जे संसारिक आहे हे या शरीराचे पती आहेत, या मातीच्या पंचमहाभूताच्या शरीराचे पती आहेत. पण खरे पती कोण आहेत? जगतपती, म्हणजे तुम्ही सगळ्यांचे खरे पती आहात. आता तुम्ही खरे पती आहात, मग आम्हाला कळालंय जर तुम्ही आमचे खरे पती आहात तर आम्ही मातीच्या पतींची पूजा करत का बसायचं? गोपींचे एवढं सुंदर उत्तर ऐकून प्रभूंनी रासलीलेला प्रारंभ केला. रासलीला प्रारंभ करत असताना एका गोपीला प्रभू प्रत्येक गोपीसोबत आहेत बरं, जी गोपी प्रभू त्या गोपीसोबत, प्रत्येक गोपीसोबत प्रभू रासलीला करतात. आणि रासलीला करत असताना जेवढ्या गोपी गोल रिंगण केलंय, नृत्य चालू झालेलं आहे गोपींचं, रासलीला चालू आहे, मस्त प्रभू खेळतात प्रत्येक गोपीशी. आणि खेळत असताना प्रभूंनी काय केलं, एका गोपीला खांद्यावर उचलून घेतलं, एका गोपीला खांद्यावर उचलून घेतलं. आता गोपी विचार करतात, आम्ही रास करतोय, रासलीला करतात आणि रासलीला करत असताना, नृत्य करत असताना प्रभू आमच्यामध्ये आमच्या इशाऱ्यावर नाचतात. गोपींना अहंकार आला, प्रभू तिथून गायब झाले. प्रभू म्हणतात, जिथं अहंकार असतो का नाही तिथे कधीच मी नसतो. मी काल पण सांगितलं की प्रभूंना जर शरण जायचं असेल तर रिकामं होऊन यावं लागतं. तुम्ही म्हणताय मी एवढ्या डिग्र्या केल्यात, मी एवढी नॉलेजेबल आहे, देव नाही आहेत तुमच्याजवळ. प्रभूजवळ प्रभूला प्राप्त करायचं तर हे सगळं खोकं खाली करावं लागतं. आणि रास प्रारंभ झाली, प्रभू गायब झाले. गोपी प्रभूंच्या विरहामध्ये आहेत. प्रभू कुठं गेले, काय झालं? एक तर रास करता करता निघून गेले. आता गोपी इतक्या विरहामध्ये गेल्या की वेड्यासारख्या झाडांना, फुलांना, फळांना विचारायला लागल्या, प्रभूंना पाहिलं का, प्रभूंना पाहिलं का? एका गोपीने काय केलं, तुळशीच्या झाडाला विचारलं, तू पाहिलं का? दुसरी गोपी म्हणते, अगं ती तर आपली सवत आहे, ती नाही सांगणार, ती लपवून ठेवेल. मग पाहतात तर काय, की प्रभूंच्या पावलाचे ठसे दिसत आहेत उमटलेले. गोपींनी पिछा केला, पिछा करत करत गेल्या. प्रभू एका गोपीला घेऊन गेले होते, ती गोपी म्हणजे राधाराणी. आता ज्यांनी श्रीमद भागवत महापुराण वाचलंय का नाही, त्यांनी अख्ख्या भागवत महापुराणामध्ये बघा कुठंच राधाराणीच्या नावाचा विषय आला नाही. का माहिती आहे? अख्खं श्रीमद भागवत महापुराण उघडा, राधाराणीचं नावच नाही आहे त्याच्यामध्ये. कशामुळं? तर शुकदेवजीला जेव्हा हा प्रश्न विचारला का नाही, तुम्ही राधाराणीचं नाव का नाही घेतलं, तेव्हा शुकदेवजी सांगतात राधाराणीचं नाव इतकं पवित्र आहे, ते नाव घेतल्यावरच समाधी लागते. आणि मी जर राधाराणींचं नाव घेतलं असतं तर परीक्षिताची मृत्यू झाली असती, 7 दिवसाची कथा तिथेच थांबली असती. त्यामुळं मी नाव घेतलं नाही. आणि काही लोक टीका करतात की राधाराणी नाहीच आहे, ते सखी नव्हत्यात. शुकदेवजींनी स्वतः उत्तर दिलंय की राधाराणी माझं हृदय आहे,
आणि राधा राणीवर जेवढी श्रद्धा आहे तेवढी कान्हावर पण नाही आहे माझी. आणि मी समाधी अवस्थेत जाईल. मी जर समाधी अवस्थेमध्ये गेलं, वाजवू नका, तुम्ही तुमचं जा हळूहळू गप. आणि मी जर राधा राणीचं नाव घेतलं तर मी समाधी अवस्थेमध्ये जाईल. करायचं काय? आता सगळ्या गोपी शोधतायत प्रभूंना. शोधत असताना ठसे पाहिले. राधाराणी सोबत आहेत. राधाराणीला प्रभूंनी खांद्यावरती घेतलेलं आहे. आणि राधाराणीला अहंकार झाला की प्रभूंनी सगळ्या गोपींना सोडलं आणि माझ्या एकटीला खांद्यावर घेतलं. प्रभू लगेच अंतर्धान झाले अहंकारामुळे. आता सगळं आणि गायब नाही झाले, फक्त चुनरी ओढली आणि सगळ्या गोपींच्या मध्ये गेले. आता गोपी विरहामध्ये व्याकुळ झाल्या. प्रभू गेले कुठं, बघायचं कुठं, शोधायचं कुठं. तेव्हा गोपींनी गोपी गीताची निर्मिती केली. त्या गोपी गीतामध्ये दुसऱ्या नंबरचा श्लोक आहे की विषजलाप्यया द्व्याल राक्षसात द्वरश मारुता द्वैद्युत्यानलात. अर्थात काय की गोपी प्रभूंना म्हणतात की प्रभू, जेव्हा कालिया यमुनेमध्ये आला होता तेव्हा तुम्ही आम्हाला मरू द्यायचं होतं पाणी पिऊन, तेव्हा तुम्ही आमचं रक्षण केलं. आता मरणापेक्षा जास्त विरह आम्हाला दिलाय तुम्ही, करायचं काय? आम्ही मेलेलं बरं आहे. कारण भक्ताचा आणि भगवंताचा विरह आम्हाला सहन होत नाही. तेव्हा गोपीचा हा भाव, पवित्र असा भाव बघून प्रभू प्रगट झाले आणि प्रभूंनी महारासला प्रारंभ केलं. महारास होतीये, प्रभूंची रास. आता कामदेव येतात. प्रभूंना कामदेव म्हणतात की प्रभू, आता मी तुमच्यावरती वार चालवणार. प्रभू बोलले, तू महादेवांना हरवलं नाही, तू नेहमी भस्म होत आला, इथं पण भस्म होशील. कामदेवांनी वार केला, काहीच झालं नाही, कामदेव हरला. आता महारास चालू आहे, सगळे देवी देवता बघतायत, महारास चालू आहे. इकडे महादेव पार्वतीला म्हणतात की पार्वती ऐक ना, मी पण तुझ्यासोबत महाराजसाठी येतो, मला पण येऊ दे ना, मला पण माझ्या प्रभू श्रीकृष्णांचं दर्शन घेऊ दे ना. माता पार्वती काय म्हणतात, प्रभू तिथे फक्त महिलांनाच अलाऊ आहे, पुरुषांना नाही. एकमेव पुरुष एकच आहेत. कोण? आमचे कान्हाजी. मग महादेव काय म्हणतात, अगं मी गोपी वेशामध्ये ये. तेव्हा महादेवांचं नाव पडलं की गोपेश्वर महादेव. महादेवांनी गोपीचा वेश धारण केला आणि एक दिन वो भोले भंडारी बनके व्रजनारी गोकुल में. एक दिन वो भोले भंडारी बनकर ब्रज की नारी गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं. लो एक दिन वो भोले भंडारी बनके ब्रज के नारी गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं. पार्वती भी मना के हारी, ना माने त्रिपुरारी गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं. पार्वती से बोले मैं भी चलूंगा तेरे संग में, हाय हाय संग में. राधा संग श्याम नाचे, मैं भी नाचूंगा तेरे संग में, हाय संग में. रास रचेगा ब्रज में भारी, हमें दिखाओ प्यारी गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए. ओ मेरे भोले स्वामी, कैसे ले जाऊं तोहे रास में, हाय हाय रास में. मोहन के सिवा वहाँ कोई पुरुष ना आए रास में, हाय हाय रास में. हंसी करेगी ब्रज की नारी, मानो बात हमारी गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए.
बना दो मुझको, जाने न कोई इस राज को, है राज को। मैं हूँ सहेली तेरी, मैं हूँ फ्रेंड तेरी, ऐसा बताना ब्रजराज को, ब्रजराज को। लगा के बिंदिया पहन के साड़ी, लगा के बिंदिया पहन के चाल चले मत वाली, गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए। हंस के सती ने कहा बलिहारी जाऊं इस रूप में, है रूप में। एक दिन तुम्हारे लिए आए थे मुरारी इस रूप में, है रूप में। मोहनी रूप बनाया मुरारी, अब है बारी तुम्हारी, गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए। देखा मोहन ने तो समझ गई सारी बात रे, सारी बात रे। ऐसी बजाई बंसी सुध बुध भूले भोलेनाथ रे, भोलेनाथ रे। सिर से खिसक गई जब साड़ी, मुस्काए गिरधारी, गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं। दीन दयालु तेरा तब से गोपेश्वरी हुआ नाम रे, हाय नाम रे। वो मेरे भोले बाबा वृंदावन में बना बड़ा धाम रे, बड़ा धाम रे। भक्त मंडली कहे त्रिपुरारी, लाखों राज हमारे गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए। एक दिन ओ भोले भंडारी बनकर ब्रज की नारी, गोकुल में आ गए, गोकुल में आ गए, गोकुल में आ